डॅड मी शांतच आहे आणि मी इथे वाद घालायला आलेच नव्हते. इनफॅक्ट मला कोणाशीही वाद घालण्यात इंटरेस्ट नाही आणि ह्याच्याशी बोलण्यात तर अजिबात इंटरेस्ट नाही आहे. मी अमृता वहिनीला भेटून आले. थांब जरा, इतक्यात नको जाऊस. शुद्धीवर आली नाहीये ती. तो आणि डॉक्टरनी सांगितलंय अमृता वहिनीला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस देऊ नका. म्हणजे मी गेल्याने तिचा स्ट्रेस वाढणार असं म्हणायचं तुला? का रे, तुझी ही हुशारी हा रोग फक्त माझ्यावर का दाखवतो? नाही तेव्हा माठ सारखा बसून असतोस. हा, काय केलंय मी एवढं तुझं? ऐश्वर्या थांब जरा. हो चालेल चालेल. हो मी तुम्हाला ती लिस्ट पाठवली आहे. हो राजकुमार सर, मी बबलू दादांना सांगितलंय औषध आणायला. तुम्ही काळजी करू नका, मी आहे बहिणींसोबत. तुम्हाला गॅरेजवर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, काहीच हरकत नाही. कुठे? हां गॅरेजमध्ये हां जावं लागेल. खूप कामं खोळंबलेत, मला जावं तर लागेल. तू वेळेवर औषधं देशील ना सावली? हो. माझा फोन नंबर तोच आहे, तुला लागलं तर लगेच कॉल कर मला. हां बदललेला नाही आहे माझा फोन नंबर. हो येतो. मी काय म्हणतो, म्हणजे काय झालं? काही नाही, अचानक चक्कर आली तिला. मला सुचेच ना काय करावं, म्हणून मी तिला उचलून इथे आणलं. तू मला सांगितलं नाहीस की ती काहीतरी अंगावर काढते म्हणून. हे बरोबर आहे का? मला पण जाणून घेण्याचा हक्क आहे ना. हक्क नाही म्हणजे मला कळलं असतं तर जास्ती बरं वाटलं असतं. मी एक सांगू, मला खरंच जावंसं वाटत नाही आज कामावर. आज मी इथेच थांबू. नाही, तुमचं काळजी वाटणं अगदी साहजिक आहे आणि मला माहिती आहे तुम्ही आधीसारखे नाही राहिलात. तुमच्यात खूप बदल झालाय, म्हणूनच मी घरच्यांसमोर तुमची जबाबदारी घेतली. त्याचे आभार मानव तितके कमीच आहे. तसं म्हटलं तर आपलं काहीच रक्ताचं नातं नाहीये, पण तरी सुद्धा तू माझ्यासाठी सगळ्यांच्या समोर तुझा शब्द टाकलास. कसं आहे ना सावली, मी ज्या चुका केल्या आहेत त्याचा पश्चाताप करण्याची मला कधीच संधी मिळाली नाही. पण आज मला एक पश्चाताप करायची एक संधी मिळाली. ती माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस. म्हणजे नेमकं काय करायचंय तुम्हाला? नाही तू काही करू नकोस. मी अमृताची काळजी घेतली तर चालेल का तुला? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.